नर्मदे हर। हा आहे वासुदेवाश्रम मनी नागेश्वरच्या पुढे। आणि हे एक महाराज आहेत, हे सायकलवरती यात्रा करतायत। हे नगरचे आहेत ना, श्रीरामपूरचे आहेत। आणि ही त्यांची सायकल आहे, सायकलवरती त्यांची नर्मदा परिक्रमा चाललेली आहे। आणि वसाना म्हणून गाव आहे मनी नागेश्वरच्या पुढे, तिथे हा आश्रम आहे। नवीन आश्रम आहे हा, आणि हा महाराष्ट्रातलेच आपले महात्मा आहेत इथे, ते त्यांनी चालू केलेला आश्रम आहे। नवीन आहे आताशी, म्हणजे सुरू झालेला आहे। नर्मदे खूप छान मोठा आश्रम आहे। हे अकोल्याचे कीर्तनकार विठ्ठल बुवा। नर्मदे हर। रामकृष्ण हरी। खूप सुंदर आश्रम आहे हा सुद्धा। आणि ते महाराष्ट्रात आहे। छान मोठा आश्रम आहे। मनी नर्मदे हर। कुठं? मानगाव कुठे? सावंतवाडीपासून 14 किलोमीटर। हा बरोबर बरं। हा आणि गुरुस्वामी समाधींचे टेंबेस्वामी। टेंबेस्वामी बरं बरं बरं, त्यांच्या नावावरून आहे। त्याच परंपरेतला बरं 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 बरं, टेंबेस्वामी। ओंकार नर्मदे हे आले त्याच्यावरून, राजगुरुनगरवरून आले बघा। हे महाराजांना भेटायला आलेत आवर्जून। राजगुरुनगर हो चांगलं। मुक्काम पोस्ट टाकली, मुक्काम पोस्ट टाकळी तालुका श्रीरामपूर जिल्हा हा हे वासुदेवानंद आश्रम अतिशय सुंदर आहे। आणि आपल्या महाराष्ट्रातलेच कृष्णगिरी महाराज आहे। खूप सुंदर आश्रम आहे, इथं सेवा चांगली आहे। आणि इथून उत्तर वाहिनी नर्मदा वाहते, ती फक्त इथंच आहे। आणि तिचं इकडे दर्शन घ्यावं माणसाने। काल खरं तर आम्हाला इकडे यायचं नव्हतं, पण हे सगळी मैयाची कृपा आहे। आणि उत्तर वाहिनीला यायलाच पाहिजे, ही जागा फार महत्त्वाची आहे। हा आश्रम आहे वासुदेवानंद आश्रम नर्मदे। चला इकडे खाली चला, आता जाऊया किनारे। खूप सुरेख आश्रम, चांगली सोय। आणि आपले मराठी असल्यामुळे एक आनंद वेगळाच असतो तो साधू महात्मा असण्याचा। नर्मदे आता आम्ही चाललोय किनाऱ्याला, किनाऱ्यातून गरुडेश्वर 8 किलोमीटर आहे वाटतं। म्हणजे दुपारी आम्ही जातो तिथं, दुपारी 9-10 वाजता जाईल, तिथूनही पुढं जाईल मग नर्मदे। इथं एवढ्या जाग्यात एक 7-8 किलोमीटरचा आहे ही नर्मदा मैया। इथे उत्तर वाहिनी वाहते, सगळी नर्मदा मैया पूर्व पश्चिम आहे। फक्त एवढीच जागा आहे ही मनी नागेश्वरच्या तिथे, की इथे नर्मदा मैया उत्तर वाहिनी वाहते। आणि तिचं अतिशय महत्त्व आहे, त्यामुळं इथे यायला हरकत नाही। आणि इकडून दर्शन घेऊन जायलाच पाहिजे। नर्मदे हर। नर्मदे हर। ही बघा आता इथून खाली आहे ना उत्तर वाहिनी चालू होती, म्हणजे इकडे अशी ही उत्तर इकडे चाललेली आहे इकडे नदी। ह्याचं फार महत्त्व आहे बरं उत्तर वाहिनीचं। इकडे येत नाहीत लोक, हे वसाना म्हणून गावे। आता आम्ही किनाऱ्याने चाललेलो आहे गरुडेश्वरला। लोक सरळ मनी नागेश्वरहून गरुडेश्वरला जातात। नर्मदे हर। हे बघा कीर्तनकार महाराज अकोला। नर्मदे हर। चला, कालचा मुक्काम खूप छान झाला। महाराष्ट्रातले होते कृष्णगिरी महाराज, आणि दक्षिणाही मिळाली 100-100 रुपये। रात्री जेवण उत्तम महाराष्ट्रीयन पद्धतीचं, शिवाय झोपही छान झाली। नवीनच आश्रम चालू झालेला आहे।
आणि दुसरे परिक्रमावासी कोण नव्हते. ही सगळ्यात आनंदाची गोष्ट अशासाठी म्हणायची असते की नाही ती बडबड नको, कोणाला गप बस म्हणाय नको आणि फोनवरती बोल नको म्हणाय नको. आणि त्यामुळे खूप आनंद आहे. आणि परिक्रमावासी 25, 50, 100ची जोड नाही पाहिजे. परिक्रमावासी फक्त 2, 3, 4, 5 ह्याच्या पलीकडे परिक्रमावासी एका ठिकाणी नको होत. नाहीतर ते परिक्रमावासी त्या जागेची पार वाट लावून टाकतात, कचरा करून टाकतात, कसे राहतात, शिस्त नाही आहे नरमध्ये. चला आता गरुड शिवरीतून 7-8 किलोमीटर आहे नरमध्ये.